Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. एखाद्या गरीब शेतकऱ्याला वारंवार कर्जाची मागणी करून देखील कर्ज मंजुरी मिळत नाही. खाजगी संस्था तर सोडाच, पतसंस्था देखील कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं कर्ज मंजूर करत नाही. मात्र बारामती तालुक्यातल्या एका कुटुंबाच्या बाबतीत वेगळा प्रकार घडलेला आहे. कर्जाची मागणी नसताना देखील एका पतसंस्थेनं त्यांच्या नावावर 3 कोटी रुपयांचं कर्ज दिलेलं आहे. आणि हा प्रकार जो आहे तो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकारी आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष केशवराव जगताप यांच्या पतसंस्थेनं घडवून आणलेलं आहे. आपल्यासोबत हे जे पीडित कुटुंब आहे ते असणार आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की काय नेमका प्रकार घडलेला आहे. 3 कोटी रुपयांचं तुमच्या नावावर कर्ज मंजूर झालेलं होतं, कर्ज मिळालं का तुम्हाला? आम्ही त्या संस्थेत कधी पतसंस्थेत गेलो नाही. आमचा त्या पतसंस्थेचा कुठलाही कसलाही संबंध नाही. आम्ही त्या पतसंस्थेचे पहिले खातेदार कर्जदार काहीच नाही. आमचा एक रिलेटिव्ह आनंद सतीश लोखंडे यांनी मला सांगितलं की तुमचा मला 7/12 आणि फोटो पाठवा. मी विश्वासाने, आमचे संबंध होते पाहुण्याचे, त्यामुळे विश्वासाने त्यांना ते पाठवलं. त्यांनी ते पाठवल्यानंतर मला सांगितलं की फक्त 7/12 ही पाठवा. मी आपल्याच म्हणजे त्यांच्याच आनंद लोखंडे यांची एक पतसंस्था होती, विद्यानंद नागरी सहकारी पतसंस्था. त्या पतसंस्थेतनं म्हणला मी कर्ज दाखवतो म्हणल्यानंतर त्यांनी ते माझ्याकडनं 7/12 घेतला. आम्हाला सांगितलं नाही तुमच्या क्षेत्रावरती मॉर्गेज करायचंय किंवा ते गहाण ठेवायचंय, असं काय आम्हाला सांगितलं नव्हतं. आणि नंतर आम्ही त्याला मी 7/12 ही पाठवलं, माझं आधार कार्ड पॅन कार्ड त्यांच्या मोबाईलला पाठवल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की तुमचं म्हणजे प्रकरण करतो आपल्याच संस्थेत. हे म्हणलं कशासाठी करायचंय, तर म्हणले नाही जरा अडचण आहे, मार्च एंड झालं की भरून टाकू. मग मी म्हणलं ठीक आहे 7/12 फक्त दिला त्यांना. त्यांनी पण असं म्हणले की 7/12 दिल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही मला बोजा चढवायचा आहे वगैरे. मग ते 7/12 दिल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या पतसंस्थेत बोलावलं. म्हणले तुमच्या घरातली सगळी माणसं पतसंस्थेत विद्यानंद नागरी सहकारी पतसंस्थेत बोलावलं. मग तिथं आमच्या सह्या घेतल्या, आमच्या घरच्यांच्या आणि माझे रिलेटिव्ह पावणे रावळे. हे म्हणले त्याला 7-8-10 लोक लागतील. मग मी म्हणलं कशासाठी, म्हणले त्यांचं काही मॉर्गेज द्यायचं नाही, तारण करायचं नाही, काय नाही, फक्त म्हणले त्यांना सह्याला बोलवा आणि त्यांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड मला पाठवा. मी विश्वासाने त्यांना ते पाठवलं. पाठवल्यानंतर त्यांनी तिथं त्या आमच्या सह्या घेतल्या, विद्यानंद नागरी सहकारी पतसंस्थेत सह्या घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याच पतसंस्थेतनं कर्ज काढायचंय, मी तुम्हाला ते काढून माझं मी भरून देतो ते म्हणले. आणि तसं करून त्यांनी आमच्याकडनं तिथं घेतलं. तुमची फसवणूक का झाली, काय म्हणणं आहे तुमचं? की कारण तुम्ही एका विश्वास तुमच्या नातेवाईकालाच ही सगळी कागदपत्र दिली होती, मग फसवणूक कशी झाली? फसवणूक म्हणजे आम्हाला नंतर कळालं की त्यांनी ती कागदपत्र सिद्धेश्वर ग्रामीण पतसंस्था पंधरे त्यांच्याकडे दिली आणि त्यांनी दिली. आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही, आम्ही ती पतसंस्था बघितली नव्हती. आमचा आणि त्यांचा कुठलाही फोन किंवा काय नाही, पतसंस्थेच्या लोकांचा कुठल्याही एकाचा सुद्धा. तर त्यांनी मग ती तिकडं पतसंस्थेत पेपर दिले आणि त्यांनी त्यांच्या लेवलवर आमच्या नावावर माझ्या जमिनीचं म्हणजे माझ्या आणि माझ्या वडिलांच्या जमिनीचं व्हॅल्युएशन 58 लाख रुपये निघतंय, तरी यांनी 3 कोटी रुपये त्याच्यावर टाकले. कोण दोष आहेत मग तुम्हाला काय वाटतंय? पतसंस्था आणि आनंद लोखंडे दोष आहे. त्यांच्या मागं कोण आहे ते त्यांनाच माहिती. आता तुम्हाला कसं कळलं तुमच्या नावावर कर्ज घेतलंय किंवा काय? आम्हाला नंतर कळालं, आमचं मॉर्गेजला सह्या घेतल्या त्यांनी गोड बोलून. ते आम्हाला म्हणले की तुमची 2-4 पोरं लागतील सर्व्हिसला आणि त्याचा म्हणले परतावा पण देतो 15% 2-3 महिन्याचा विषय तुमचं लगेच क्लिअर करून देतो. 2-3 महिने म्हणता त्यांनी जवळ आता 18 ते 20 महिने झाले. आज भरतो उद्या भरतो, ही तारीख ती तारीख असं सांगत आम्हाला नोटीस आलेला. आम्ही त्यांना व्हॉट्सअपला त्यांना भेटून सगळं सांगितलं, ही पत्र आले आमचं. नाही म्हणले तुम्ही काय काळजी करू नका, आमचं आम्ही काढलंय, आमचं आम्ही भरून घेतो. पण हे सगळं प्रकरण घडत असताना तुम्ही जे ते लोखंडे आहेत
त्यांनी कशी फसवणूक केली आणि त्यांच्या नावावर तर अनेक गुन्हे बारामती पोलीस ठाण्यात किंवा मुंबई पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तुम्ही कसं फसला, कसं अडकलं त्या प्रकरणात? त्याच्या अगोदर ते गुन्हे दाखल व्हायच्या अगोदरच कर्ज प्रकरण होतं, त्यांना काढलं होतं त्यांनी. आणि ते आम्हाला माहित नव्हतं की त्या संस्थेचं काढलंय त्यांनी. ती संस्था म्हणला वरच्या लेवलने म्हणला सांगितलंय आणि करायचंय. पैशाची गरज कोणाला होती, काय नेमकं? त्यांनाच होत, त्यांनीच काढलंय ना. आणि आम्ही 1 रुपया पण त्यातला घेतला ना. हे असे पैसे आले आणि एक अर्ध्या तासात 15-20 मिनिटात पैसे आमच्या आरटीजीएस वर सह्या घेतल्या होत्या त्यांनी. अगोदर चेक दिले त्यांनी, म्हणजे घेतले होते. आणि त्यांचा माणूस येऊन त्यांनी ते पैसे वर्ग केले त्यांच्या खात्यावर. तुमच्या अकाउंटला पैसे आले होते? 15 मिनिटं आम्ही त्यातला 1 रुपया बघितला नाही किंवा कसले पैसे ते सुद्धा आम्हाला माहिती नाही. पुढे कुठल्या संस्थेच्या अकाउंटला गेले? त्या आनंद लोखंडे यांच्या विवेकानंद कॅटल फील्ड त्याला पैसे गेले. तुम्ही आता काय पोलिसात तक्रार केली आहे संदर्भात? नाही केली. आम्हाला ही भरतोच म्हणत होते ना. रोज म्हणायचे आज भरतो, उद्या भरतो, 2 दिवस थांबा, 4 दिवस थांबा. कोण भरतो म्हणत होतं नेमकं? आनंद लोखंडे. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटलं हो, त्यांना? त्यांचे वडील आणि ते दोघं सगळे त्या घरादाराला त्यांच्या विषयी माहिती आहे. बरं, हे प्रकरण जे आहे ते तुम्ही केशवराव जगताप यांच्याकडे गेला होता का, किंवा तुमच्या संस्थेतून आम्ही कर्ज घेतलेलं नाही, तुम्ही आमच्या कागदपत्रांवर कशा पद्धतीचा बोजा चढवला किंवा का हे केलंय? आम्ही नंतर शेवटने आम्हाला नोटीस आल्यानंतर आम्ही बापूंना पण भेटलो. बापूंना म्हणलं अशाची आमची फसवणूक झाली आहे. बापू म्हणले बघा ती भरत्यात कसं कसं करतात ते. त्यांना पण मी भेटून आलतो की बापू असं फसवणूक केली, आम्ही 1 रुपया ह्याच्यातला घेतला नाही. म्हणलं आमची वस्तुस्थिती अशी की आमची आत्महत्या करण्याची वेळ आली असं मी आणि सगळ्या कुटुंबावर आम्ही बेघर होण्याची म्हणजे हे झालंय. एकही गुंठा आमच्याकडे किंवा काही शिल्लक त्यांनी नाही. काय सांगितलं तुम्हाला? ते म्हणले त्यांना त्यांच्याकडे ते भरून घेतील म्हणले, सांगितले तुम्हाला तर. बाकी आणखी कोणत्या राजकीय नेत्याचा तुम्हाला फोन आलेला किंवा कर्ज कागदपत्र द्या, कर्ज मंजुरीसाठी प्रयत्न करा, काय झालं होतं? नाही, फक्त आनंद लोखंडेचा त्यांनाच म्हणजे त्यांचाच फोन आला आणि त्यांनाच पेपर सगळे पाठवले. बाकी कोणाचा इतर संबंध? बाकीचं इतराचं त्यांचं कुणाला दिले ते काय ते त्यांनाच माहिती. त्यांनी काय पुढे केले ते पण आमचं पैसे सगळ्यांचं त्यांच्या खात्यावर गेले. तर नेमकं काय होणार या प्रकरणामध्ये? सगळं बंधू देखील आहेत. काय हो, तुम्हाला काय वाटतंय? फसवणूक जी झाली, किती उरतंय तुमच्याकडे? काय क्षेत्र आता परिस्थिती कशी आहे? काहीच नाहीये. 3 एकर क्षेत्र, त्या क्षेत्रावर हे प्रकरण व्हायच्या अगोदर 50,000चं सुद्धा पीक कर्ज नाही त्या क्षेत्रावर. काही 1 रुपया आम्ही कर्ज काढलं नाही कधी आणि हे केलं नाही. ते आनंद लोखंडेंनी विश्वासाने आमच्या काळात हे केलाय. 1 रुपयाचंही कर्ज 1 नाही? रुपयाचंही कर्ज अगोदर ह्याच्यावर नाहीये त्या क्षेत्रावर. पण मग 3 कोटीचं कर्ज तुम्ही जर 50 कोटी रुपये, 50,000 रुपये देखील काढलेलं नाही, तर 3 कोटीचं कर्ज मिळालं कसं मग? हे 3 कोटीचा विश्वासाने त्यांनी काळा घेतलाय आनंद लोखंडेंनी. आणि त्या क्षेत्रावरती क्षेत्र एकदम क्लिअर कट आहे. म्हणजे रुपया कर्ज नाही त्याच्याकडे. अगोदर आम्ही कधी कर्ज काढलं नाही, काय नाही. आणि एकदम 3 कोटी रुपयाचं कर्ज त्याच्यावर टाकलं गेलंय. आणि आमच्याकडे दुसरं साधनच नाही की ती क्षेत्र, आमची जी उदरनिर्वाहाची साधन आहेत ती 3 एकर ती क्षेत्र, त्याच्यावर आमचं कुटुंब चालतं. आणि त्याच कुटुंबावर यांनी 3 एकर 3 कोटी रुपयाचं कर्ज टाकलेलं आहे. आणि आता आम्हाला रस्त्यावर आणलंय त्यांनी. आता नेमकी काय परिस्थिती राहिली? तुम्ही आनंद लोखंडेंना परत संपर्क केला का? संपर्क केला आतापर्यंत, म्हणला भरतो काय. आणि आता 15-3 आठवडे झाले फोन बंद करून टाकलाय. आणि यांनी या पतसंस्थेने 3 एकराच्या क्षेत्रावर 3 कोटी रुपये दिलेच कस काय? तुम्ही पतसंस्थेत गेला होता कधी? नाही, कधी त्या पतसंस्थेचा पायसो आम्ही सभासद नाही, काय नाही त्या पतसंस्थेचा. तुमची मागणी पण नाही पतसंस्था? मागणी पण नाही. आम्हाला कर्जाची आम्हाला गरजच नाही. आम्ही आमचं कुटुंब आहे ते 3 एकराच्या क्षेत्रावर एकदम क्लिअर मध्ये भागतं. म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी पीक कर्ज सुद्धा कधी घेतलेलं नाही? पीक कर्ज सुद्धा घेतलेलं नाही आम्ही कधी. खूपच भयानक परिस्थिती आहे, कारण ज्या जमिनीवर पीक कर्ज सुद्धा जिल्हा बँकेचं 1-2 टक्क्याने व्याज मिळतं, ते देखील कर्ज कधी घेतलेलं नाही. मात्र अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे जवळपास 3 कोटी रुपये कर्ज जे आहे ते 3 एकरावर मिळालेलं आहे. आता बघावं लागेल या संदर्भात पोलीस कारवाई होते का, कारण पोलिसांकडे आनंद लोखंडे याच्या रेकॉर्डवरचे गुन्हे जे आहेत ते अनेक उघडकीस आलेले आहेत. सध्या तो जरी फरार असला तरी त्याच्या संदर्भातले गुन्हे जे आहेत ते बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, मुंबईमध्ये काही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. अशाच प्रकारचा आनंद लोखंडेंचा एक पराक्रम जो आहे तो या निमित्तानं समोर आलाय. मात्र हे सगळं प्रकरण घडत असताना ज्या सिद्धेश्वर पतसंस्थेतून हे कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आलं
त्यांनी संबंधित शेतकऱ्यांची कधी भेट घेतलेली नव्हती, संबंधित शेतकऱ्यांना कधी भेटलेले नव्हते आणि त्यांना 3 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे. हे कर्ज देखील या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्यानंतर 15 मिनिटातच दुसऱ्या संस्थेने ते वर्ग करून घेतलेला आहे आणि सिद्धेश्वर पतसंस्थेने यांना नोटीस काढलेली आहे. जमिनीचा लिलाव होण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. त्यामुळे हे शेतकरी कुटुंब जे आहे ते प्रचंड अडचणीत आले. कॅमेरामॅन तेजस सह मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.